तर आज मी दिवसभर काही रील वगैरे टाकली नाही, त्यासाठी सॉरी. कारण आज सॅटर्डे होता, मग मी काय जास्त कामावरती फोन यूज केला नाही. कारण तुम्ही बघू शकता किती जास्त क्राऊड असतो. संडे सॅटर्डे असंच जातं. मग त्याच्यानंतर मला ब्रेकला सोडलं होतं. ब्रेकमध्ये चेहरा बघा माझा किती उतरला होता, कारण इतकं जास्त क्राऊड होता आणि त्यात ते टेबल सर्व्हिस करणं, लहान मुलांना बोलून वगैरे देणं, त्यातच वेळ निघून गेला आणि खूप जास्त थकले होते. मग येताना शनिवार असल्यामुळं मग मी हनुमान मंदिरला गेले, पाया वगैरे पडले. जास्त वेळ काय तिथं थांबले नाही, कारण रात्र झाली ती 9:30 वाजले होते. मग पटकन निघाले, घरी पोचले. घरी आले आणि नुकती बॅग ठेवली. म्हटलं थोडंसं फ्रेश होऊन घेते. मग म्हटलं जाऊ दे, मस्त कडक पाणी करते ना, आंघोळ करून घेते, जरा भारी वाटेल. मग पाणी ठेवलं गरम करायला आणि एकीकडे चहा पण ठेवला. म्हटलं थोडंसं चहा पिल्यावरती कसं फ्रेश वाटतं मला खूप. एक वेळेस जेवण नसलं तरी चालतं मला, पण चहा लागतो. मी विचार करते रोज चहा सोडेन, पण माझ्याच्याने काही ते सोडणं होत नाही. आणि माणसाचं कसं असतं, माणूस काम करून एवढं थकत नाही जेवढा विचार करून थकतो. माझा हल्ली 1 महिना झाला तसंच होतं आहे. एवढा विचार करते की माझं डोकं पण खूप जास्त दुखतं. पण जाऊ दे, विचार करण्याने काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, म्हणून सोडून देते मी. मग त्याच्यानंतर आंघोळ केली, चहा करून घेतला आणि एकीकडं पूजा केली, दिवे वगैरे लावलं घरात. तर चांगलं वाटतं, थोडंसं शांत असं वाटतं घराला. आणि मग त्याच्यानंतर आता स्वयंपाक पण करायचा आहे मला. अजून स्वयंपाक केला नाही आहे मी. आता मी डाळ भात करणार. आणि उद्या महाशिवरात्री असल्यामुळे माझा उद्या उपवास आहे. सो तुम्ही असं सपोर्ट करत राहा मला. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय, गुड नाईट.